So, hi friends, this is the last point in your second chapter. Name of the chapter is uh, Finite Differences and Interpolation. And last point is Newton's divided difference formula. So before we write the formula, we are going to define divided difference. Suppose we have given table x and y. Value of x is x0, x1, x2 up to so on xn, and value of y is y0, y1, y2, yn. And the value of x may or may not be equally spaced. So let x0, y0, x1, y1, x2, y2 dot 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 xn, yn be a set be a given n plus 1 points. Let y0, y1, y2, yn be denote the value of the function corresponding to the value of argument x0, x1, x2, xn, which are not equally spaced for the function y is equal to f of x. For the function equal to f of x. The first divided difference of the argument x0, x1 is given by there are several notations. फर्स्ट डिवायडेड एफ ऑफ x0, x1 तुम्ही डिनोट करू शकता, किंवा हा ट्रायंगल आहे आणि मध्ये स्लॅश आहे, x1 एफ ऑफ x0, किंवा ह्याला इक्वल तुम्ही कर्ली ब्रॅकेटमध्ये क्लोज ब्रॅकेटमध्ये x0, x1 असं डिनोट करू शकता. हे तीन नोटेशन आहेत त्याचे, या तिन्हीपैकी कोणतंही तुम्ही वापरू शकता. एफ ऑफ x0, x1 किंवा ट्रायंगल x1 बेसला x1 एफ ऑफ x0 इक्वल x0 x1, आणि इकडं काय फॉर्म्युला इक्वल y1 मायनस y0 डिवायडेड बाय x1 मायनस x0. पण तुम्ही y1लाच काय लिहू शकता, एफ ऑफ x1 लिहू शकता डिवायडेड बाय एफ ऑफ x0 आणि डिवायडेड बाय x1 मायनस x0 असं लिहू शकता. ठीक आहे. नेक्स्ट सिमिलरली एफ ऑफ x1 x2 काय होईल, आता इथं बेसला कोण जाईल, x2 जाईल. इथं बघा, इथं बेसला कोण गेला x1, इथं बेसला कोण जाईल x2, एफ ऑफ x1 किंवा क्लोज ब्रॅकेटमध्ये x1 x2. काय फॉर्म्युला होईल, y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1, किंवा ह्याला तुम्ही एफ ऑफ x2, y2 म्हणजे एफ ऑफ x2, y1 म्हणजे एफ ऑफ x1 डिवायडेड बाय x2 मायनस x1 असं लिहू शकता. आणि सिमिलरली तुम्ही पुढे एफ ऑफ x2 x3, x3 x4 असं कॅल्क्युलेट करू शकता, अँड सो ऑन. द सेकंड ऑर्डर डिफरन्स फॉर x1 x2 x0 x1 x2 इज गिवन बाय सेकंड ऑर्डरमध्ये काय होणार, एफ ऑफ x0 x1 x2, किंवा याला क्लोज ब्रॅकेटमध्ये x0 x1 x2. आणि काय फॉर्म्युला इक्वल बघा, हा फर्स्ट ऑर्डर डिफरन्स x1 x2चा मायनस हा फर्स्ट ऑर्डर डिफरन्स x0 x1चा डिवायडेड बाय x2 मायनस x0. नेट समजून घ्या. इथं बघा, जर 3 असतील तर काय करायचं, x0 x2 x3. ह्याच्यावरूनच तुम्हाला 4 असेल तर काय करता येईल, 5 असतील तर काय करावं लागेल हे बघा. जर 3 असतील, 3 सेकंड ऑर्डरचं, तर सुरुवातीला x1 x2 मायनस x0 x1, म्हणजे ह्या पहिल्या दोघांची जोडी वजा ह्या दोघांची जोडी वजा करायची, म्हणजे काय
डिवायडेड डिफरन्स एक्स नॉट एक्स वन एक्स टू मायनस डिवायडेड डिफरन्स एक्स नॉट एक्स वन डिवायडेड बाय ह्या दोघांची वजाबाकी फर्स्ट आणि लास्ट. सिमिलरली जर 3 असतील तर काय होणार? 3 असतील तर काय होणार? पहिले शेवटचे 3 एक्स वन एक्स टू एक्स थ्री मायनस वजा कोण होणार? एक्स नॉट एक्स वन एक्स टू आणि डिवायडेड बाय फर्स्ट अँड लास्ट म्हणजेच एक्स थ्री मायनस एक्स नॉट. असं तुम्हाला 4 दिले 5 दिले तरी तुम्हाला हे असं कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. सो वी राईट द हिअर फॉर्म्युला. द न्यूटन्स डिवायडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला इज गिवन बाय. डायरेक्ट काय प्रूफ वगैरे काही नाही, त्याचं डायरेक्ट फॉर्म्युला लिहायचं आहे आणि फॉर्म्युला IMP एक्झाम्पल सोडवताना तुम्हाला तिथं तो लागणार आहे. काय फॉर्म्युला आहे? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय नॉट प्लस एक्स वन मायनस एक्स नॉट किंवा ह्याला कर्ली ब्रॅकेटमध्ये डेल एक्स नॉट एक्स वन. तुम्ही ह्याला कसं लिहू शकता? डेल एफ ऑफ एक्स नॉट लिहू शकता. कळतं आहे का? फक्त नोटेशनचा बदल आहे इथं. प्लस एक्स वन एक्स मायनस एक्स नॉट एक्स मायनस एक्स वन ह्यालाच तुम्ही इथे काय लिहू शकता? तर हा सेकंड ऑर्डरचा आहे म्हणजे डेल एफ ऑफ डेल स्क्वेअर एफ ऑफ एक्स नॉट असं लिहू शकता. ह्याला रिप्लेस करू शकता तुम्ही. प्लस एक्स मायनस एक्स नॉट एक्स मायनस एक्स वन एक्स मायनस एक्स टू आणि इथं डिवायडेड डिफरन्स एक्स नॉट एक्स टू एक्स थ्री म्हणजेच ह्याला कशाने रिप्लेस करू शकता तुम्ही? डेल क्यूब एफ ऑफ एक्स नॉट अँड सो ऑन. अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आहे. फक्त हे लक्षात घ्या, हे नोटेशन आणि हे नोटेशन सेम आहे. तुम्ही आपण फॉर्म्युला शक्यतो एवरच वापरणार आहे डेलचं. एक्झाम्पल आहे हे दोन मार्काचं एक्झाम्पल आहे बघा. फाइंड एफ ऑफ ए बी अँड एफ ऑफ ए बी सी फॉर द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता इथं गिवन काय? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे. त्यामुळे एफ ऑफ एची व्हॅल्यू काय होणार? ए स्क्वेअर आणि एफ ऑफ बीची व्हॅल्यू काय होणार? बी स्क्वेअर. बरोबर. मग फर्स्ट ऑर्डर डिफरन्स एफ ऑफ ए बी विचारला. एफ ऑफ ए बीनुसार फॉर्म्युल्यानुसार काय असतं? जर एक्स नॉट एक्स वन असेल तर काय असतं? एफ ऑफ एक्स वन मायनस एफ ऑफ एक्स नॉट डिवायडेड बाय एक्स वन मायनस एक्स नॉट. त्याप्रमाणे इथं काय होणार? एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय बी मायनस ए. मग एफ ऑफ बीची व्हॅल्यू बी स्क्वेअर एफ ऑफ एची व्हॅल्यू ए स्क्वेअर डिवायडेड बाय बी मायनस ए म्हणजेच काय झालं? बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय बी मायनस ए. पण बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचे 2 फॅक्टर पडतील, बी मायनस ए इन बी प्लस ए डिवायडेड बाय बी मायनस ए. त्यातला बी मायनस ए कॅन्सल होईल, फक्त शिल्लक राहील बी प्लस ए. बी प्लस एलाच तुम्ही काय लिहू शकता? ए प्लस बी. मग सांगा मला, जर एफ ऑफ ए बीची व्हॅल्यू जर ए प्लस बी आली तर सिमिलरली बी सीची व्हॅल्यू काय येणार? बी प्लस सी येणार ना. हे आपल्याला विचारलं नाही तरी का काढून ठेवतोय? कारण आपल्याला इथं तिसरा आकडा विचारला ना, त्यासाठी लागतं ते. सो एफ ऑफ बी सीची व्हॅल्यू किती येणार? बी प्लस सी. नाव एफ ऑफ ए बी सी. आता सांगा बरं, 3 असेल तर आपण काय करतो? शेवटचे 2 आणि नंतर पहिले 2 वजा करायचे म्हणजे काय येणार? एफ ऑफ बी सी मायनस एफ ऑफ ए बी डिवायडेड बाय लास्ट मायनस फर्स्ट म्हणजे सी मायनस ए. एफ ऑफ बी सीची व्हॅल्यू बी प्लस सी मायनस ए बीची ए प्लस बी डिवायडेड बाय सी मायनस ए. जर आपण मायनसने आतमध्ये शिफ्ट केलं तर हे मायनस बी होईल आणि प्लस बी मायनस बी कॅन्सल होईल. सी मायनस ए डिवायडेड बाय सी मायनस ए व्हॅल्यू किती राहील? 1. बघा, 1 मार्काचं 2 मार्काचं एक्झाम्पल आहे, महत्त्वाचं एक्झाम्पल आहे, IMP असं एक्झाम्पल आहे. ठीक. ह्याप्रमाणे तुम्ही एक्झाम्पल सोडवण्याची प्रॅक्टिस करा. नेक्स्ट एक्झाम्पल हा, आता हे एक्झाम्पल नीट समजून घ्यायचं आहे कारण तुम्हाला जर थिअरी एक्झाम्पल विचारलं 5 मार्काला तर हा टेबल तयार करता आला पाहिजे. आता टेबल कसा तयार करायचा हे नीट आधी समजून घ्यायचं आहे. एक्झाम्पल आहे, फाइंड द थर्ड डिवायडेड डिफरन्स विथ द आर्ग्युमेंट 2, 4, 9, 10 ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x. ठीक आहे. म्हणजे थर्ड डिवायडेड डिफरन्स डेल्टा क्यूब एफ ऑफ एक्स नॉट फाइंड करायचं आहे.
मग आता ही आर्ग्युमेंटला आपण काय दिलेले आहे, एक्स लेट एक्सच्या व्हॅल्यू दिलेले आहेत. काय दिलेले आहेत त्या एक्झाम्पलमध्ये दिलेले आहेत 2 4 9 10. हे मी इथं लिहिले आहेत एक्स 2 4 9 10. आणि मग त्यावेळेस एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती येईल, एफ ऑफ एक्सची ह्याच्यात सूत्रात किमती टाकली, एकची व्हॅल्यू 2 टाकली या सूत्रात, तर वायची व्हॅल्यू येईल 4 वाय एफ ऑफ एक्स. नंतर 4 टाकली तर किती येईल 56 येईल, 9 टाकले तर 711 येईल आणि 10 टाकले तर 980 येईल. तुम्ही हे चेक करा या फॉर्म्युलेशन टाकून. आता इकडचे डिफरन्स बघा कसे कॅल्क्युलेट करायचे. हां, आता हे डिफरन्स कॅल्क्युलेट करण्याचे बघा, हे आणि हे तुम्हाला तर कॅल्क्युलेट करता येईल पॉईंटमधून, टेबलवरून किंवा एक्झाम्पलमधून. ह्या व्हॅल्यू आणि हे फंक्शन पहिल्या 2 कॉलमचा काही प्रश्न नाही. आता राहिलेत हे तीन कसे कॅल्क्युलेट करायचे बघा. पहिल्यांदा काय करायचं, ह्या दोघांची वजाबाकी करायची 56 वजा 4 आणि त्याला भागिले ह्या दोघांची वजाबाकी, तर किती येते बघा 56 वजा 4. डायरेक्ट लिहू का 56 वजा 4 किती येईल 52. 52 भागिले ह्या दोघांची वजाबाकी किती येईल 2. म्हणजे पहिला डिफरन्स किती आला आहे 26. नंतर पुढचा बघा, पुढच्याचं तेच करायचं. काय करायचं 711 वजा 56 आणि भागिले 9 वजा 4. मग 711 वजा 56 किती आलं आहे 655 आणि त्याला भागिले किती करायचं आहे 9 वजा 4. 9 वजा 4 म्हणजे भागिले 5. किती व्हॅल्यू आली 131. 131 म्हणून. आता पुढची बघा, पुढच्यात काय करायचं 980 वजा 711 आणि त्याला भागिले 10 वजा 9. म्हणजे 980 वजा 711 करा, 980 वजा 711 किती येईल 269. आणि 269ला कितीने भाग द्यायचा 1ने भाग दिला तर 269. आता पुढचा बघा, पुढचा वेगळा आहे. तुम्ही म्हणता ह्या दोघांची वजाबाकी करा आणि त्याला 4 वजा 2ने भागा. तसं नाही, ह्या दोघांची वजाबाकी करायची आणि त्याला भागिले किती करायचं 9 वजा 2. म्हणजे एक व्हॅल्यू मिस करून टाकायची, मधली व्हॅल्यू सोडायची. मग काय होईल बघा 131 वजा 26. 131 वजा 26 105 आलं आणि त्याला भागिले किती करायचे भागिले 9 वजा 2. 9 वजा 2 म्हणजे भागिले किती 9 वजा 2 भागिले 7. 7 भागिले केलं तर किती उत्तर येतं 15. तिथं लिहिले. आता पुढं 269 वजा 131 हे बरोबर आहे, पण भागाकार कोणाचा करायचा, भागाकार 10 वजा 4 म्हणजे एक व्हॅल्यू सोडून द्यायची. इथं काहीच व्हॅल्यू सोडून द्यायची नाही, इथं एक व्हॅल्यू सोडून द्यायची आणि पुढच्या 2 व्हॅल्यू सोडून द्यायच्या. बघा हे केल्यानंतर बघा तुम्ही आता करा, हे 269 वजा 131 आणि त्याला भागिले किती येईल 10 वजा 4 भागिले 6 23 व्हॅल्यू. आता पुढची काय येणार 23 वजा 15 आणि त्याला भागिले कोण होणार 10 वजा 2. 23 वजा 15 8 आणि 10 वजा 2 8. 8 भागिले 8 1. फक्त हा टेबल कसा आला आहे ते नीट समजून घ्या, कारण एक्झाम्पल सोडवताना तुम्हाला असा टेबल तयार करावा लागतोय. हा टेबल समजला की तुम्हाला पुढं एक्झाम्पलला अडचण येणार नाही. फक्त हा टेबल समजून घ्या. परत एकदा मी टेबल समजून सांगतो बघा. हे पहिले 2 कॉलम तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलेले असतील, एकतर टेबलच्या स्वरूपात दिले असतील किंवा असे फंक्शन दिलेलं असेल, नंबर आणि फंक्शन दिलेलं असेल, किंवा काही वेळेस डायरेक्ट टेबलच देतात. ठीक आहे. आता हा डेल एफ ऑफ एक्स कॅल्क्युलेट करायला कुणाला काय अडचण नाही. बघा ह्या दोघांची वजाबाकी भागिले ह्या दोघांची वजाबाकी, ह्या दोघांची भागिले ह्या दोघांची वजाबाकी,
ह्या दोघांची वजाबाकी भागिले ह्या दोघांची वजाबाकी. हां, फर्स्ट सोपा आहे. आता सेकंड काढताना काय करायचं, इकडं वजाबाकी करायची आणि इकडचा एक नंबर सोडून द्यायचा. म्हणजे सुरुवातीला 9 वजा 2च करायचं, 4 सोडून द्यायचा. नंतर पुन्हा कोण होणार, 9 सोडून द्यायचा, 10 वजा 4 व्हायचं. कळते. आणि पुढं तिसऱ्या ह्याच्यात काय करायचे, 2 नंबर सोडून द्यायचे, 2 नंबर सोडून द्यायचे म्हणजे 4 आणि 9 सोडून द्यायचं, डायरेक्ट 10 वजा 2 करायचं. अशा पद्धती. आता तुम्हाला हे एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल जर तुम्हाला डिवायडेड डिफरन्स टेबल तयार करायचं आहे. पॉईंट कसे दिले, 0 2 म्हणजे एकची व्हॅल्यू 0, वायची 2, 1 3, 2 12 आणि 15 35 87 दिलेले. मग आता बघा, मी हा टेबलच्या स्वरूपात इथं लिहिलेला आहे. मी इथं टेबलच्या स्वरूपात इथं लिहिलेलं आहे, बरोबर. आता ही तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे 0 2 1 3 2 12 आणि 15 35 87. आता पहिला डिफरन्स सगळ्यांना कॅल्क्युलेट करता येईल. काय कॅल्क्युलेट करता येईल, 3 वजा 2 भागिले 1 वजा 0. 3 वजा 2 भागिले 1 वजा 0 किती येणार, 1 भागिले 1 1. पुढचा किती होणार, 12 वजा 3, 12 वजा 3 किती येणार, 9 आणि भागिले 2 वजा 1, 2 वजा 1 1 म्हणजे 9 भागिले 1 9. पुढं ह्या दोघांचा वजाबाकी आणि नंतर भागाकार ह्या दोघांचा, म्हणजे 35 87 35 87 वजा 12 किती येतं, 35 75 येतं. आणि त्याला भागिले किती करायचं, 15 वजा 2, 15 वजा 2 म्हणजे भागिले 13 करायचं, 275 आणि नाही 275. नंतर आता पुढं सेकंड फाईंड करायचं. काय करायचं, वजाबाकी बघा, 9 वजा 1 8 आणि 8 भागिले कोण करायचं, 2 वजा 0, 2 वजा 0 म्हणजे 2, 8 भागिले 2 4. पुढं वजाबाकी काय होणार, 275 वजा 9 आणि त्याला भागिले कोण होणार, 15 वजा 1 14 होणार. म्हणजे 275, हे बघा 275 वजा 9 किती आलं, 266 आणि त्याला भागिले 15 वजा 1 म्हणजे कितीने, 14ने भागायचं आहे, 19 आलं की नाही, 19. पुढं सेकंड काय होणार, डेल्टा क्यूब काय होणार, 19 वजा 4 बरोबर. आणि त्याला भागिले कोण होणार, डायरेक्ट आता 15 वजा 0, 19 वजा 4 15 आणि 15 भागिले 15, 15 भागिले 15 1. बघा, हे 2 टेबल तुम्हाला तयार, त्या 2 टेबलवरून तुम्हाला समजलं असेल की डिव्हायडेड डिफरन्स फॉर्म्युला टेबल, न्यूटन्स डिव्हायडेड डिफरन्स टेबल कसा तयार करायचा. कारण जर हा टेबल तुम्हाला तयार करता नाही आला तर तुम्ही पुढे एक्झाम्पल सोडवणार नाही. टेबल तयार करता आला की तुम्हाला एक्झाम्पल सोडवता येईल. परत एकदा लक्ष द्या ह्या टेबलकडे, बघा, पॉज करून बघत चला त्याकडे. कॅल्सी घ्या हातात आणि बघा कॅल्क्युलेशन करून जमतंय का. ठीक आहे. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ.
ह्या पद्धतीचं एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेत विचारलं जाते. 5 मार्काला म्हणा 7 मार्काला म्हणा विचारलं जाईल. काय एक्झाम्पल? युजिंग न्यूटन्स डिवायडेड डिफरन्स फॉर्म्युला फाइंड एफ ऑफ एक्स ॲज अ पॉलिनॉमियल इन एक्स फ्रॉम द फॉलोइंग डेटा. फ्रॉम द फॉलोइंग डेटा. मग खाली टेबल दिलं एक्स आणि वायच्या व्हॅल्यूचा. मग ह्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यूचा काय करायचा? टेबल तयार करायचा. न्यूटन्स डिवायडेड डिफरन्स टेबल तयार करायचा. की जो तुम्हाला टेबल तयार करायची मी पद्धत शिकवलेली. ठीक आहे. हा टेबल तयार करून घ्यायचा. टेबल फर्स्ट ऑर्डरचा मला वाटतं सगळ्यांना सोपं जाईल. सेकंड ऑर्डरचा फाइंड करताना काय करायचं? इथलची एक एक व्हॅल्यू मिस करत चालायचं. थर्ड ऑर्डरचा काढताना 2 व्हॅल्यू मिस करायच्या आणि फोर्थ ऑर्डरची काढताना 3 व्हॅल्यू मिस करायच्या. सुरुवातीचे बघा बरं. -6 - 3 -6 - 3 किती येईल? -9 आणि भागिले हे 0 - 1 हे वजा अधिक येईल म्हणजे -9 भागिले 1 -9 भागिले 1 -9. पुढं काय होईल? 36 - 6 म्हणजे 36 अधिक 6 होईल 45 आणि 45 भागिले किती होणार? 3 - 0 3 - 0 म्हणजे 3. 45 भागिले 3 15. पुढं 822 भागिले 39 करायचा आणि त्याला भागाकार 6 - 3 ने द्यायचा. 261. पुढं भागाकार 1611 - 822 वजाबाकी करायची आणि त्याला भागाकार 7 - 1 ही उत्तर येईल. पुढं नंतर ह्या दोघांची वजाबाकी करायची. वजाबाकी करताना इथं वजा अधिक होईल. बघा 15 अधिक 9 आणि इथं वजाबाकी भागिले कोणाचं करायचं? 3 - 1 इथं परत वजा अधिक होईल. किती येणार? 15 अधिक 9 24 आणि 24 भागिले इथं किती होणार? अधिक 4 होणार. 24 भागिले 4 24 भागिले 4 6. नंतर 261 - 15 करायची आणि त्याला भागाकार 6 - 0 41 उत्तर येईल. पुढं 279 - 261 आणि भागाकार कोणाचा जाईल? 7 - 3 132 उत्तर येईल. नंतर इथं बघा आता सेकंडला चाललो थर्डला 41 - 6 करायचे आणि त्याला भागाकार कोणाचा होईल? 41 - 6 त्याला भागिले 6 - 1 वजा अधिक होईल. 7 ने भाग द्यावा लागेल. 41 - 6 भागिले 7. पुढं काय होईल? 132 - 41 आणि भागाकार कोणाचा होईल? 7 - 0चा. 7 - 0 काय येईल? 13 भागाकार येईल. नंतर पुढं वजाबाकी 5 - 13 करायचे 13 - 5 आणि त्याला भागाकार कोणाचा जाईल? 7 वजा अधिक 1 म्हणजे 8 भागिले 8 येते ती 8 भागिले 8 1. ठीक आहे. हा टेबल तयार करायला शिका. पूर्ण टेबल तयार करायला शिकला तरच उत्तर येईल. आता पुढं काय करायचा? फॉर्म्युला वापरायचा. न्यूटन्स डिवायडेड डिफरन्स फॉर्म्युला. f of x y is equal to f of x y naught plus x minus x naught into del f of x naught plus x minus x naught x minus x1 del square f of x naught x minus x naught x minus x1 x minus x2 del cube f of x naught. पुढं x minus x naught x minus x1 x minus x2 x minus x3 पण असेल ना, कदाचित तिकडे झाकला असेल. या x minus x3 आणि डेल रेस टू 4 एफ ऑफ एक्स नॉट. ह्या तुमच्या एक्स नॉट x1 x2 x3 x4च्या व्हॅल्यू इथं आणि ह्या तुमच्या y नॉट y1 y2च्या व्हॅल्यू इथं. व्हॅल्यू पुट करा. y नॉटची व्हॅल्यू 3 आहे. x मायनस एक्स नॉटची व्हॅल्यू वजा आहे आणि वजा मग काय होईल? ते अधिक 1 x मायनस x प्लस 1 इंटू मायनस 9 x प्लस 1 इंटू x मायनस 0 एक्सच राहील इंटू 6 हे 6 इकडचे हे ह्या व्हॅल्यू वापरायच्या इंटू 6 प्लस एक्स प्लस 1 एक्स मायनस 3 इंटू 5 आणि शेवट एक्स प्लस 1 एक्स मायनस 3 एक्स मायनस 6 इंटू 1.
काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे, इथं गुणाकार करायचं आहे. त्यामुळे काय मागे केलेलं आहे बघा, 3 × -9x - 9 प्लस 6x × x + 1 प्लस 5x × x + 1 x - 3 आणि प्लस x × x + 1 x - 3 x - 3 3 - 9x - 9 प्लस 6x² आतमध्ये गुणलं आहे, 6x² प्लस 6x प्लस 5xने आतमध्ये गुणलं आहे, नाही 5xने नाही गुणलं, 5x बाहेर ठेवला आहे, ह्या दोन ब्रॅकेटचा गुणाकार केला आहे, x² - 2x - 3 प्लस इथं फर्स्ट दोघांचा केला आणि नंतर दोघांचा केला आहे. फर्स्ट दोघांचा केला तर x² + 6 आणि नंतर या दोघांचा केला तर x² - 9x + 18 -9x आधी लिहिले आणि नंतर 3 - 9 - 6 लिहिले आणि 6x² + 6x आहे तसंच लिहिलं आहे आणि 5xने आतमध्ये गुणलं आहे. तर 5xने आतमध्ये गुणलं तर 5x³ -10x² आणि -15x प्लस इथं x² आतमध्ये गुणा आणि नंतर xने गुणा, x² गुणलं तर x⁴ -9x³ आणि प्लस 18x² प्लस xने गुणलं तर x³ -9x² आणि प्लस 18x. टर्म एकत्र केल्यात फक्त बघा, टर्म एकत्र केल्यानंतर सुरुवातीला x⁴ सगळ्यात मोठी ती सुरुवातीला घेतली, x³ बघा किती इथं, x³ इथं 5 5 - 9 5 - 9 - 4 आणि -4 अधिक 1 -4 अधिक 1 -3x³ झाले. x² बघा इथं 6 -10 6 - 10 -4 -4 अधिक 18 -4 अधिक 18 म्हणजे किती झालं 14 आणि 14 - 9 14 - 9 5 5x². कॉन्स्टंट मला वाटतं x 0 होतं आहे सगळं आणि कॉन्स्टंट -6 अशा पद्धतीने तुमची बहुपदी तयार होईल. तर हे सगळं कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, हे काही एवढं विशेष नाही, फक्त तुम्हाला टेबल तयार करता आला पाहिजे. सो नेक्स्ट लेक्चरला आपण अजून काही एक्झाम्पल घेणार आहेत आणि नंतर चॅप्टर संपला असं डिक्लेअर करणार आहेत. ठीक आहे. सो बिफोर we are going to off lecture, you must learn how to prepare Newton's divided difference table. न्यूटन्स डिवायडेड डिफरन्स टेबल तयार करायला शिका. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यावरती एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे.